ओके. सो आजचं डेरिव्हेशन इम्पॉर्टंट आहे. बोर्ड मध्ये बऱ्याच वेळेला म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम्स 2 मार्क्सला हा प्रश्न आलेला आहे. 2 मार्क्सला पडतो फक्त, जास्त पडत नाही. आणि जर डेरिव्हेशन नाही आलं तर मग न्यूमेरिकल येतो. ओके. पण ह्या टॉपिक वरती एक तर डेरिव्हेशन किंवा न्यूमेरिकल आहे आणि 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे. सो इझी टॉपिक आहे. डेरिव्हेशन लक्षात तर ठेवायचंच, पण फॉर्म्युला पण लक्षात ठेवायचा, कारण तो इक्वेशन आपल्या याचं फॉर्म्युला असतो. आता डिफरन्शियल इक्वेशन हा नावाचा टॉपिक आपल्याला मॅथमॅटिक्स मध्ये सुद्धा आहे. तुम्ही जर मॅथमॅटिक्स 2 चा जर पार्ट पाहिला त्याच्यामध्ये डिफरन्शियल इक्वेशन नावाचा एक टॉपिक आहे, जो तुम्हाला पहा डेरिव्हेटिव्ह, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, डेफिनाइट इंटिग्रेशन आणि डिफरन्शियल इक्वेशन हे चॅप्टर आहे तुमचं. सो हे इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर थर्ड पोर्शन आहे जो दोघांचं कॉम्बिनेशन असतो. डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, ते कॉम्बिनेशन असतं कोणाचं, डेरिव्हेटिव्हचं सुद्धा ऍज वेल ऍज इंटिग्रेशनचं सुद्धा. आता सध्याला तुम्हाला हे कितपत समजेल मला याच्यावर शंका आहे, पण जेव्हा तुमचं पूर्ण सिलेबस झालेला असेल मॅथमॅटिक्सचा आणि आपलं डिफरन्शियल इक्वेशन चॅप्टर संपलेलं असेल, दॅट टाइम तुम्हाला हे क्लिअर होईल की आपण काय केलं होतं. ओके. मी सध्याला टेम्पररी करण्याचा प्रयत्न करतो, तरी पण समजा जर तुम्हाला नाही समजलं तर टेन्शन घेऊ नका, कारण ते लास्टला एंडला तुम्हाला ते क्लिअर होईलच. ओके. पुढे पाहू आपण. इन द लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन द फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड द मीन पोझिशन. आपण मागेच पाहिलं, फोर्स ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द मीन पोझिशन असतो आणि त्याची मॅग्नेटिक डायरेक्टली प्रोपोर्शनल असते डिस्प्लेसमेंटला. ही लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनची डेफिनेशन मधला पार्ट होता. सो त्यामध्ये जो फोर्स असतो तो फोर्स म्हणतो आपण रिस्टोरिंग फोर्स. ओके. रिस्टोरिंग फोर्स त्याला म्हणतो आपण एफ. तो कोणामुळे तयार झालेला असतो, स्प्रिंगमुळे. त्याचा फॉर्म्युला असतो -kx. आपण मागच्या वेळेसच पाहिला त्या फोर्सच्या डायग्राम मध्ये. रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला असतो -kx. हा के म्हणजे असतो फोर्स कॉन्स्टंट किंवा स्प्रिंग कॉन्स्टंट आणि एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट. मागे पाहिलं. आता कंटिन्यू करू आपण पुढे. इथं तुम्हाला तसं दिलेलं आहे पहा. हा रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये हा के म्हणजे फोर्स कॉन्स्टंट असतो आणि एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट असतं. मेन पोझिशन पासून एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट. आता यामध्ये हे एक इक्वेशन नंबर 1 आहे. सपोज मला फोर्सचा एक वेगळा फॉर्म्युला पण माहिती आहे. फोर्स म्हणजे काय, मास इंटू ऍक्सेलरेशन. फोर्स म्हणजे मास इंटू ऍक्सेलरेशन सुद्धा असतो ना. हो सर. मग हा इक्वेशन नंबर 2 असेल समजा. मग इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 ची लेफ्ट साइड सारखी पहा दोघांची. हा पण फोर्सच आहे आणि हा पण फोर्सच आहे. राईट साइड पण सारखी असेल की असेल की नाही. मग दोघांची राईट साइड सारखी आली पहा. मग तुम्हाला असं म्हणता येतं की MA इज इक्वल टू -kx असू शकतो अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. म्हणजे तसं म्हणा तुम्ही, हा न्यूटन्स लॉ ऑफ मोशन वरून आलेला इक्वेशन आहे. इथपर्यंत समजलं प्रत्येकाला. मी काय करणार, रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला घेणार, नॉर्मल फोर्सचा फॉर्म्युला घेणार. दोन्ही फोर्स आहे लेफ्ट साइड सारखी म्हणून. सो मला हे एक इक्वेशन भेटलं जे आहे MA इज इक्वल टू -kx. ओके. सो आता याच्यामध्ये पहा. आता याला थोडस मी याला इक्वेशन नंबर देऊन देतो काहीतरी आणि त्याला तात्पुरतं बाजूला ठेवतो. याला इक्वेशन नंबर 3 टाका आणि टेम्पररी त्याला बाजूला ठेवा. इक्वेशन नंबर 1 होतं, MA इज इक्वल टू इक्वेशन नंबर 2 होतं. याच्यावरून तुम्ही हे 3 काढलं. ओके. आणि याला टेम्पररी तुम्ही तुमच्या ब्रेन मध्ये स्टोअर करून ठेवलं. ओके. आता मी पुढे जातो थोडं. हे इथपर्यंत समजलं प्रत्येकाला. त्याला आता टेम्पररी राहू द्या. आता तुम्हाला माहिती आहे की व्हेलॉसिटी, आता व्हेलॉसिटी का काढायची त्याचं कारण सांगतो. हे बघा, लास्टला आपल्याला ऍक्सेलरेशनच्या जागी ते टाकायचंय तिथं. ओके. सो मला सांगा ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं. हे बघा, ऍक्सेलरेशन म्हणजे काय, चेंज व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. एनी डाऊट. dv/dt. व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे ऍक्सेलरेशन. करेक्ट. करेक्ट ना. हा. आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं, चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. याच्यात काही प्रॉब्लेम नाही. मग समजा मी जर का ह्या व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला इथं येऊन टाकला तर मला काय भेटेल, ऍक्सेलरेशन इज इक्वल टू
नीट लक्षात द्या पहा, ऍक्सेलरेशन इज इक्वल टू डी बाय डी टी हा इथला, आणि ह्या वेलॉसिटीच्या जागी हे टाकायचं आपल्याला काय, dx बाय dt. अशा आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये काय म्हणतो, दररोज तर पाहतो आपण याला, काय लिहितो आपण याला, डी स्क्वेअर एक्स बाय टी स्क्वेअर, डबल डेरिव्हेटिव्ह. नाही समजलं? अरे नाही समजलं का, डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, डी बाय डी टी आणि डी बाय डी टी ऑफ एक्स, मग दोन वेळेस डेरिव्हेटिव्ह घेतला ना, डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स म्हणजे ऍक्सेलरेशन असतं. समजलं? सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हो सर समजलं. कोणाला नाही समजलं हे? जर समजलं नसेल तर हे पाठ करून घ्या, जाऊ द्या. ज्याला उमजलं नाही तरी पाठांतर केलं तरी चालेल. समजा डिस्प्लेसमेंट असेल, इथं वेलॉसिटी असेल आणि इथं ऍक्सेलरेशन असेल, तर त्याचे फॉर्म्युले कसे तयार होतात. डिस्प्लेसमेंट तर एक्स असतं समजा, त्याचा काही प्रश्न नाही. हे डिस्प्लेसमेंट आहे समजा, तर बेसिक क्वांटिटी आहे. पण वेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, आणि ऍक्सेलरेशनचे दोन फॉर्म्युले तयार होतात, चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, आणि वेलॉसिटीची व्हॅल्यू टाकल्यानंतर यालाच ऑर मध्ये एक फॉर्म्युला तयार होतो, तो म्हणजे ऍक्सेलरेशन इज इक्वल टू डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. समजलं का? हो सर. समजलं का? दोघांचे अर्थ सारखे आहेत. चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम करा काय, आणि डबल डेरिव्हेटिव्ह घ्या डिस्प्लेसमेंटचा सारखाच आहे. दोघं ऍक्सेलरेशन फॉर्म्युले. मग मी ऍक्सेलरेशनच्या जागी डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर टाकू शकतो का? हो. हा, मग याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. घेतला? घेतला का? हो सर घेतलं. स्क्रीनशॉट घेत चला पटापट, म्हणजे तुम्हाला ते काहीतरी वेगळी गोष्ट सांगितली तर ती लक्षात राहिली पाहिजे. आता या ठिकाणी तो टाका पाहते गोष्ट. मी तुम्हाला काय सांगितलं, ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला डी एक्स स्क्वेअर अपॉन डी टी स्क्वेअर सबस्टिट्यूट करा. इथं काय भेटेल, या याच्या जागी डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस के एक्स. काही प्रॉब्लेम? नाही. ओके. सो आपण डायरेक्ट या स्टेपवर या स्टेपवर जम्प करा. हे वेलॉसिटी वगैरे लिहायची गरज नाही तुम्हाला, ते आपल्याला माहिती असतं. ओके, काय जरी लिहिलं तरी चालेल, म्हणजे या स्टेपवर आहे डायरेक्ट, कारण तुम्हाला माहिती आहे ऍक्सेलरेशन म्हणजे असतं डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर. हे पाठ करून ठेवा. ओके, आता काय करा, आता हा मास जो होता ना आपल्या डबल डेरिव्हेटिव्हच्या टर्म मध्ये ना, याच्या पुढे कधीच नंबर नसतो, म्हणजे आपला नंबर नाही पाहिजे इकडे. हा यम डिवाइड करून घ्या थ्रू आउट बोथ साइड. मग इथं तुम्ही टाका यम ला डिवाइड करून घ्या दोन्ही साईडला, म्हणजे हा यम इकडे इकडे डिवाइड करून घ्या आधी, म्हणजे तुम्हाला भेटणार डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस के बाय एम एक्स. एनी डाऊट? एम इकडे डिवाइड केला, मला डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर सेपरेट पाहिजे. ओके, समजलं का ते? हे बा, हे मायनस हा यम इकडे घेतलाय फक्त मी, इथला यम जो होता तो इथं उचलून इथं ठेवला, मल्टिप्लाय झाला. मग आता ही जी टर्म होती इकडची, हे पूर्णच्या पूर्ण टर्म इकडची ही एवढी सगळी, ही आता इकडनं घुसरून इकडे शिफ्ट करा. मग ते काय होईल पहा, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर मायनसचा इकडे प्लस होईल, तो के बाय एम हा एक्स, आणि इकडे काय उरणार 0. समजलं का? समजलं का? हॅलो, आवाज येतोय का?
हो हॅलो, सर. हो. हा समजलं का हे कसं हो. आलं हे? याला हो. म्हणतात डिफरन्शियल इक्वेशन, सिंपल हार्मोनिक मोशनचं. डिफरन्शियल इक्वेशन आहे, पण याच्यामध्ये अजून आपल्याला चेंज करावं लागेल. चेंज काय करावं लागेल? तुमचं डिफरन्शियल इक्वेशन आलेलं आहे पहा असं, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस के बाय एम एक्स इज इक्वल टू 0. आता यामध्ये एक फॉर्म्युला आहे ज्याचं प्रूव्ह दॅट आपल्या पुढच्या फॉर्म्युल्यामध्ये भेटेल आपल्याला, इथं नाहीये पुढचं प्रूव्ह दॅट, लक्षात ठेवा. जसं फर्स्ट चॅप्टर मध्ये आठवत असेल पहा तुम्हाला, मी सांगायचो पहा व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, हे रिलेशन होतं पहा फर्स्ट चॅप्टर मध्ये, आठवतं का? हो. प्रत्येक वेळेला मी हे टाकतच राहायचो कुठं पण, आठवत असेल तुम्हाला पहा. तर असं प्रत्येक चॅप्टर मध्ये एक रिलेशन असतं जे इंटरलिंक करते एकमेकांशी. या चॅप्टर मध्ये ते रिलेशन आहे ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के बाय एम. समजलं का? हे तर तुमचं पाठच असलं पाहिजे. ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू के बाय एम एवढी असते. फोर्स कॉन्स्टंट अपॉन मास म्हणजे ओमेगा स्क्वेअर. ही व्हॅल्यू आपण प्रत्येक ठिकाणी टाकत राहणार या पूर्ण चॅप्टर, सगळं इंटरलिंक करण्यासाठी. मग या ठिकाणी हा के बाय एम च्या जागी मी काय टाकणार? काय टाकणार? ओमेगा. ओमेगा स्क्वेअर. हे पाठ करून घ्या. याचं डेरिव्हेशन आपल्याला पुढे येईल, ते पुढे सांगतो कसं आलं ते. सध्याला पाठ करून घ्या. ओके. तर मग काय जाते? डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस के बाय एम च्या जागी आपण टाकणार ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. आता काही प्रश्न? नाही. हे तुमचं डिफरन्शियल इक्वेशन असतं लिनियर एसएचएम चं. डिफरन्शियल इक्वेशन म्हटलं लिनियर एसएचएम चं, तर हे काढायचं. म्हणजे तुम्हाला 2 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो, फाइंड द डिफरन्शियल इक्वेशन, डिराइव्ह अँड एक्सप्रेशन फॉर द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. तर त्या टायमाला एवढं जेवढं शिकवलं तेवढं लिहायचं. म्हणजे कुठून कुठपर्यंत? इथून एवढं आणि अजून हे इथपर्यंत. ओके, एवढं 8 मार्क्सला विचारला जातो बऱ्याच वेळेला. आणि हा न्यूमेरिकल साठी महत्वाचा आहे. हे तर पाठच पाहिजे आपलं. डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर सॅम्पल हार्मोनिक मोशन पाठ असलं पाहिजे डायरेक्ट. न्यूमेरिकल मध्ये काम येईल ते. समजला हा टॉपिक प्रत्येकाला? हो. आता हा जो सुरुवातीचा न्यूमेरिकल आहे हा सिंपल टाईपचा न्यूमेरिकल आहे, हे जास्त अवघड नाही. आता या न्यूमेरिकल कडे जरा नीट लक्ष द्या तुम्ही, तुम्हाला कन्फ्युजन काढता आलं पाहिजे. सो सी द न्यूमेरिकल. बॉडी ऑफ मास 0.2 kg परफॉर्म अ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. 0.2 kg चा मास असलेला लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो. इट एक्सपिरियन्सेस अ रिस्टोरिंग फोर्सेस 0.2 न्यूटन. तो किती रिस्टोरिंग फोर्स एक्सपिरियन्स करतो? 0.2 न्यूटन. हे जे मास दिलंय, हे मास दिलंय, हा रिस्टोरिंग फोर्स म्हणजे एफ दिलाय. व्हेन इट्स डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन इज 4 सेंटीमीटर, म्हणजे एक्स दिलंय. मीन पोझिशन पासूनचं डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? एक्स. बरोबर ना? समजतंय ना? हो. देन फाइंड फोर्स कॉन्स्टंट, म्हणजे के काढायचा. पिरियड ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय काढायचा? टी काढायचा. ऍक्सलरेशन ऑफ द बॉडी व्हेन द इट्स डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन इज 1 सेंटीमीटर. जेव्हा डिस्प्लेसमेंट हे 1 सेंटीमीटर असेल, म्हणजे x1 असेल, त्या टायमाला त्याचं ऍक्सलरेशन किती आहे? समजलं? हो. क्वेश्चन समजलं का? पुन्हा एकदा सांगतो पहा. एक बॉडी आहे जिचं मास आहे 0.2 kg, ते परफॉर्म करते लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. तिला ज्या स्प्रिंगला बांधलेलं आहे, आपण बाउंड केलेलं आहे, तर त्या स्प्रिंगचा रिस्टोरिंग फोर्स आहे 0.2 न्यूटन. जेव्हा तो रिस्टोर अप्लाय होतो त्या टायमाला तो जो मास आहे, जी बॉडी आहे, ती बॉडी मीन पोझिशन पासून 4 सेंटीमीटर डिस्टन्स वरती डिस्प्लेस होते. सो अशा केसमध्ये फोर्स कॉन्स्टंट काय असलं पाहिजे? टाइम पिरियड ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन काय असलं पाहिजे? आणि ऍक्सलरेशन बॉडीचं
काय असेल जेव्हा डिस्प्लेसमेंट मीन पोझिशन पासून 1 सेंटीमीटर असेल, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू जर 1 असेल तर ऍक्सलरेशन काय असेल, असा क्वेश्चन आहे. ओके, क्वेश्चन समजला प्रत्येकाला? हो. हा, नसेल समजलं तर सांगा, महत्वाचं आहे. मग आता पुढे पहा, आता फोर्स कॉन्स्टंट आपल्याला काढायचा होता. फोर्स कॉन्स्टंट म्हणजे कोण काढायचा होता? के. के जर आपल्याला फाइंड करायचं तर आपल्याला दिलं काय, त्याच्याकडे लक्ष द्या. मास दिलंय आपल्याला, एम माहितीये, रिस्टोरिंग फोर्स माहितीये एफ, आपल्याला डिस्प्लेसमेंट माहितीये, आणि के जर काढायचे तर आपल्याकडे के असलेला एकच फॉर्म्युला आहे रिस्टोरिंग फोर्सचा. फोर्स इज इक्वल टू काय असतं? मायनस के एक्स असतं की नाही? रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला आहे ना. हो. माहिती की नाही तुम्हाला? त्याच्यामध्ये काय फोर्स तुम्हाला दिलेला आहे माहितीये, 0.2 न्यूटन. एक्स पण माहितीये किती? 4. मग के निघणार नाही का? निघेल की नाही? हो. मग आता के ची व्हॅल्यू काढा. आता हे मायनस द्यायची गरज नाहीये, कारण कॉन्स्टंट हा कधीच मायनस नसतो त्याच्यामध्ये. कॉन्स्टंटची व्हॅल्यू फिक्स असते, म्हणजे फोर्स कॉन्स्टंट आहे. मग तुमचा फॉर्म्युला काय तयार होईल केचा? के इज इक्वल टू हा फोर्स इथला आणि हा डिवाइड बाय हा एक्स. समजलं का? फॉर्म्युल्यावरून फॉर्म्युला तयार केलाय, कळालं? हो. देन के इज इक्वल टू फोर्स किती तुमचा? 0.2 न्यूटन आणि 0.04 सेंटीमीटर होतं ते. त्याला मीटर मध्ये कसं कन्वर्ट करतात? सेंटीमीटर टू मीटर, सेंटीमीटर टू मीटर कसं कन्वर्ट करतात? 0. काय 0. नाही, 4 सेंटीमीटर आहे ते, मीटर मध्ये कन्वर्ट करायचे. मी 100 ने तुम्हाला डिवाइड सांगितलं करायचं. 100 ने डिवाइड करा किंवा 10⁻² ने मल्टिप्लाय करा. एकदम सोपं आहे. पहा, मीटर टू मिलीमीटर टू मीटर जर जायचं असेल तर काय करायचं? मल्टिप्लाय बाय 10⁻³ करायचं. आणि सेंटीमीटर टू जर मीटर जायचं असेल तर मल्टिप्लाय करायचं 10⁻² ने. आलं का लक्षात? हो. हे लक्षात ठेवा, म्हणजे सोपं जाईल तुम्हाला. झालं, स्क्रीनशॉट काढून घ्या. महत्वाचं वाटलं की स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. पहा मग, म्हणजे 0.2 होतं आणि हे होतं 4 × 10⁻², म्हणजे -2 करावं लागेल ना ते. मग काय होईल आन्सर? हा मायनस जाऊन होईल. हे पहा, हा वरचा एक पॉईंट खाली येण्याच्या बदली हे 2/40 झालं आणि तो 10⁻² होऊन जाईल वरती गेल्यावर. हे समज का, एक पॉईंट खाली उतरवला मी, म्हणजे त्या 4च्या पुढे 40 झालं ते. ओके, हो सर. याला सिम्प्लिफाय करा, हे 20 होऊन जाईल, म्हणजे 1/20 इंटू 10⁻². 10⁻² म्हणजे काय असतं? 100. बरोबर की नाही? हो. मग याचा एक 0 0 कॅन्सल, 1/2 उरलं. 1/2 म्हणजे याचा अर्थ 0.5 गुण्याला 10 मल्टिप्लाय बाय 10. 10 ने मल्टिप्लाय केलं तर पॉईंट इकडे सर्कल, म्हणजे आन्सर किती येणार? 5. समजलं? हो. असं करा, कसंही करा. मला वाटतं 10⁻² वाले सोपे राहतात, म्हणून 10⁻² वाले सोपे जातात. तुम्ही याला पॉईंट मध्ये केलं तरी चालेल. आन्सर तेच येतं. मग 5 न्यूटन मीटर तुम्हाला भेटला स्प्रिंग कॉन्स्टंट. आणि युनिट काय राहिलं? युनिट स्प्रिंग कॉन्स्टंटचं पहिल्या चॅप्टरचा पार्ट आहे हा. हे पहा, स्प्रिंग कॉन्स्टंटचा फॉर्म्युला तुम्ही घेतला आहे के एक्स मायनस के एक्स आहे ना. तर मग तुमच्या के चा फॉर्म्युला आलेला होता, हा मायनस साइन इंडिकेट होत नाही इथं फॉर्म्युल्यामध्ये, तो येतो फोर्स अपॉन डिस्प्लेसमेंट. आता विषय असा आहे की याचं डायमेन्शन काय असेल? फोर्स असतो न्यूटन आणि डिस्प्लेसमेंट मोजतात मीटर मध्ये, बरोबर? 1 न्यूटन म्हणजे काय असतं? मास इंटू ऍक्सेलरेशन ना, अपॉन मीटर. म्हणजे मास कशात मोजतात? केजी मध्ये, बरोबर? आणि ऍक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये. मग काय होईल ते? के मीटर पर सेकंड स्क्वेअर डिवायडेड बाय मीटर. आलं लक्षात? हो. मीटर मीटर गेट कॅन्सल,
सो काय उरलं फक्त kg अपॉन सेकंड स्क्वेअर. हे डाऊट? नाही सर. याचं डायमेन्शन कसं लिहिणार? mlt. कसं लिहिणार डायमेन्शन? हा सेकंड वरती जाणार म्हणजे तो kg⁻1 सेकंड (-2). बरोबर. kg⁻1 l दिसतोय का तिथं? नाही म्हणजे 0 आणि t⁻². समजलं डायमेन्शन? हो सर. आठवलं का हे? हो. हो. मी तुम्हाला 11th ला चॅप्टर शिकवताना सांगितलं होतं, तुमचं हे चॅप्टर शेवटपर्यंत संपत नाही. जशा जशा क्वांटिटी वाढतील तसं मी ते शिकवत राहील. कारण तो फॉर्म्युला तेव्हा येतो तेव्हा ते क्वांटिटी शिकवावी लागते. आता फॉर्म्युला आता आला म्हणून आता ही क्वांटिटी शिकवतोय मी. असं आहे ते. सो ही त्याची डायमेन्शन असते असं. सो असे प्रत्येकाचे डायमेन्शन आपल्याला काढता आले पाहिजे. सो त्याचं युनिट न्यूटन पर मीटर असणार. न्यूटन पर मीटर का झालं ते? कारण फोर्स मोजतात न्यूटन मध्ये आणि एक्स असतो डिस्प्लेसमेंट मोजतात मीटर मध्ये, म्हणजे न्यूटन पर मीटर. ओके. के चा फॉर्म्युला आहे ना हा, F/x. फोर्स कशात मेजर करणार? न्यूटन मध्ये, आणि डिस्प्लेसमेंट मीटर मध्ये, न्यूटन पर मीटर मध्ये मेजर करणार त्याला. पाठ करायची गरज आहे का ते? की त्याचं युनिट काय असेल? युनिट पाठ करायची गरज नाही. फॉर्म्युला पाठ असेल, युनिट पाठ होऊन जातो. ओके. पहिला क्वेश्चन सॉल्व्ह होतो. राहिला प्रश्न टाइम पिरियडचा. आता टाइम पिरियड काढायचा होता आपल्याला. टाइम पिरियड साठी महत्वाची गोष्ट असते की आपल्या या चॅप्टर मध्ये जो सर्वात महत्वाचा जो फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आहे तो ω² = k/m. याच्याकडे नीट लक्ष राहू द्या. मी तुम्हाला एक रिलेशन सांगितलं होतं सुरुवातीला आता, की हे रिलेशन सर्व ठिकाणी यूज होणार. जेव्हा केव्हा तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होईल तेव्हा याच्याकडे जरा लक्ष द्यायचं. ω² k/m असतो. मग या ठिकाणी असं आहे, तुम्हाला k दिलाय, m दिलाय, आहे ना. आपल्याकडे k आहे आता 5 न्यूटन पर मीटर. मास दिलेलं होतं आपल्याला 0.2 kg, आहे की नाही. मग मास दिलं, हे सर्व दिलं होतं. टाइम पिरियड काढायचा होता. टाइम पिरियड काढण्यासाठी मी तुम्हाला फर्स्ट चॅप्टर मध्ये पण गोष्टी सांगितलेल्या आहेत. टाइम पिरियड हा दोनच गोष्टींवरनं काढता येतो. एक म्हणजे 1/फ्रिक्वेन्सी, बरोबर ना, आणि दुसरा म्हणजे टाइम पिरियड = 2π/ω. समजलं का? हो सर. हे दोनही फॉर्म्युले फर्स्ट चॅप्टर मध्ये आहेत. टाइम पिरियड रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी असतो आणि टाइम पिरियड हा 2π/ω असतो. या दोन फॉर्म्युल्यांशिवाय टाइम पिरियड काढता येत नाही. ठीक आहे. मग ते कुठली वेव्ह असो, कुठली ऑसिलेशन असो, स्टेशनरी वेव्ह असो, सिंपल हार्मोनिक वेव्ह असो, सर्क्युलर मोशन असो, रोटेशनल मोशन असो, काही घेणार नाही. टाइम पिरियड फक्त याच्या नाही तुम्हाला. नाहीतर मग टाइम पिरियडचे वेगळे जेव्हा इक्वेशन येतात, स्टँडर्ड इक्वेशन, तेव्हा तो वेगळा स्टँडर्ड इक्वेशनचा पार्ट आहे. पण बेसिक टाइम पिरियड असाच काढला जातो. आता यामध्ये फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिलेलं नाही, पण तुम्ही ओमेगा काढू शकतात की नाही? ओमेगा काढता येईल की नाही आपल्याला? कसं काढता येईल? ω² k/m असतो. म्हणजे ओमेगाची व्हॅल्यू काय भेटेल? √k/m. बरोबर. हो. मग ती व्हॅल्यू जर मी इथं सबस्टिट्यूट केली तर मला k पण माहिती आहे आणि m पण माहिती आहे. चालेल? चालेल हो. का? व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. So after substituting the value, you will get C. मग टाइम पिरियड काय भेटेल आपल्याला? टाइम पिरियड हा भेटेल 2π. ओमेगाची व्हॅल्यू होती √k/m. ती व्हॅल्यू मी इथं सबस्टिट्यूट करतो, √k/m, आणि व्हॅल्यू काढतो, आन्सर काढतो. मला काय काय भेटलं होतं पहा. हे 2 ची व्हॅल्यू असते 22/7 इंटू हे, आता हे रेसिप्रोकल करतो म्हणजे वरती m येईल, है ना. सो m/k इंटू केलं ना, ते रेसिप्रोकल केलं, वरती आणलं. हा खालचा वर, वरचा खाली, कारण तो डिनॉमिनेटर मध्ये होता, त्याला वरती घेऊन आलो मी. समजलं का? हो सर. नाही समजलं? हा. मग हे काय होईल? इथं 44/7 तयार होईल आणि हे रूट मध्ये मास किती होतं? 0.2 आणि के ची व्हॅल्यू 5. करेक्ट. सो याला तुम्ही काय करा, याला तुम्ही
मागे पण सांगितलंय तुम्हाला स्क्वेअर रूट वगैरे काढताना जरा नीट काढावं लागतं. म्हणजे हा 2 डिजिट इकडे सरकवा, कारण त्याचं कारण असतं तो 10⁻²⁻² लिहिता येतो. मग -2 लिहिता आला की त्याचा हाफ होऊन तो बाहेर स्क्वेअर रूटच्या. असं -1 -3 1 3 वगैरे असं चालत नाही स्क्वेअर रूट मध्ये, ते बाहेर निघताना निघत नाही. मग हाफ कसे होतील? मग आपण याला 20 लिहू इथं 20 असं 20 आणि त्याच्या बदल्यात 10⁻² लिहिला असं बाहेर 2 डिजिट राईटला शिफ्ट केलं. मग राईटला शिफ्ट केलं की मायनस लिहावं लागतं. याचा फायदा काय होईल? 5 4 जा 20 होईल. करेक्ट. मग या 4चं स्क्वेअर रूट होणार बाहेर किती? 44/7 ॲज इट इज. या 4चं स्क्वेअर रूट 2 आणि ह्या 10⁻²चं 10⁻1. समजलं का? हो सर. समजलं का? नाही? अरे समजले सर. बाकीच्यांना नाही समजलं? हॅलो सर आवाज कट झाला तुमचा. ओके. हे पहा, तुम्हाला जरी 10⁻² कॉम्प्लिकेट होत असेल तुम्ही पॉईंट मध्ये सॉल्व्ह करा. तुम्हाला डेसिमल आवडले तरी छान आहे, काही पण आवडलं तरी छान आहे. टाइम पिरियडचा फॉर्म्युला होता 2π/ω. मी हे ओमेगाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो. ओमेगाची व्हॅल्यू होती, ओमेगाची व्हॅल्यू आपली आलेली आहे √k/m. ती टाका इथं. मग ते होणार 2π/√k/m. हा k/m वरती घेतला तर रेसिप्रोकल होईल. म्हणजे काय होईल? तो 2π त्याला मल्टिप्लाय करतो पहा, त्याला स्क्वेअर रूट मध्ये m/k लिहिल ना मग मी. काही प्रॉब्लेम नाही. नसेल. मग आता हा 2π राहू द्या, त्या पायची व्हॅल्यू राहू द्या, काही गरज नाही. मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट ऑफ ची व्हॅल्यू होती 0.2 आणि के ची व्हॅल्यू होती 5. हे काढलेली होती मागच्या क्वेश्चन मध्ये. तुम्ही सिम्प्लिफाय करा. जर तुम्हाला जमत नसेल असं करायला, रेस 2 वगैरे करायला, तर तिथल्या तिथं त्याला सॉल्व्ह करा. आता समजा हा पॉइंट इथून इथं काढला, तर याला काहीही करून वरती असं तयार करावं लागतं की तो नंबर बरोबर स्क्वेअर रूट निघताना निघला पाहिजे. म्हणजे जसं की आता माझं म्हणण्याचा अर्थ आहे की हा पॉइंट आपण किती डिजिट शिफ्ट करू शकतो, असे किती शिफ्ट करू शकतो ना, इकडे करू शकतो की नाही. पण आपण काय करू, त्याला फक्त 2 डिजिटनी शिफ्ट करू. त्याचं कारण असं आहे की हा 10⁻² येईल पहा. मग बरोबर राईटला शिफ्ट केला की पॉइंट, मग इथं काय होऊन जाईल? काय होऊन जाईल तिथं? 20 होऊन जाईल ना. नाही समजलं? अरे घेताना असं घ्यावं लागतं बाळांनो, की हे जे याची पॉवर आहे ना, ही 2 च्याच फॉर्मॅट मध्ये आली पाहिजे. म्हणजे 2 4 6 असं 2 च्या टेबल मध्ये. म्हणजे त्याचं स्क्वेअर रूट निघताना ते हाफ होऊन निघतं. आता समजा मी जर याला असं केलं असतं 0.2, याला जर मी असं लिहिलं असतं 2 × 10⁻1, तर या -1चा हाफ कसं काय केलं असतं तुम्ही? 1/2. जमलं असतं का ते? नाही. हा, म्हणून ते 2 च्या फॉर्म मध्येच बाहेर काढायचे कधी पण. मग आता इथं काय फायदा होईल? इथं हा फायदा होईल की हा 2π तर राहील मध्येच, हा 5 4 जा 20 होऊन जाईल. 10⁻² उरले पहा. आता तुम्ही याला जर सॉल्व्ह करणार तर हा 2π, या 4चं स्क्वेअर रूट निघतं 2 बाहेर, आणि ह्या 10⁻² चा निघतो 10⁻1 बाहेर. -2चा -1, -4चा -2 असं. म्हणजे हाफ होऊन निघतं ते स्क्वेअर रूट. रेस 2चं कधी पण रेस 2 जर असेल ना तर हाफ होऊन निघतं. म्हणजे 4 असेल तर 2 निघतं, 6 असेल तर 3 निघतं, 10 असेल तर 5 निघतं. मग तसं 2 आहे तर -1 निघेल असं. नाही समजलं? हॅलो, अरे समजलं का नाही समजलं? बोला तर खरी काही. कळालं सर. हा, समजलं मग हे 2 × 2 काय होऊन जाईल? हे 4.
हे 4 पाय आणि 10⁻⁻1 चं मिनिंग काय असतं? 10 ने डिवाइड करायचं, बरोबर की नाही? म्हणजे काय? 0.4 पाय. एक तिकडे मायनस घुसवायचं म्हटलं की लेफ्टला शिफ्ट व्हायचं आणि मायनस काढायचं म्हटलं की राईटला शिफ्ट व्हायचं. इतकं सोपं आहे ते. आता काही प्रॉब्लेम? नाही सर. स्क्रीनशॉट घ्या. घेतला? चला पुढे. मग हा तुम्हाला 0.4 पाय सेकंद दिसतोय पद्धती आलेला. राहिला प्रश्न ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनचा हा फॉर्म्युला तुम्हाला लर्न करावा लागेल. ऍक्च्युली ते 3 फॉर्म्युले आहेत. 3ही फॉर्म्युले लर्न करून घ्या. नंतर येणार आहेत ते आपल्याला डेरिव्हेशन मध्ये, पण सध्याला लर्न करा. डिस्प्लेसमेंट इन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन असं लिहून घ्यायचं. इन लिनियर SHM. त्यामध्ये 3 गोष्टी असतात. डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन. तर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला समजा x असतो, समजा x म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे. वेलॉसिटीचा फॉर्म्युला a ओमेगा असतो आणि ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला a ओमेगा स्क्वेअर असतो. समजलं? a म्हणजे ते ऍक्च्युली x असलं पाहिजे इथं डिस्प्लेसमेंट. ते मॅक्झिमम झालं की a तयार होतो. ओके, x ओमेगा स्क्वेअर. राहील लक्षात? हे 3 फॉर्म्युले पाठ करायचे तुम्हाला. याचे डेरिव्हेशन आपण घेणार आहे पुढे. आपलं पुढचं डेरिव्हेशन हेच प्रूव्ह करायचे आपल्याला. वेलॉसिटी म्हणजे x ओमेगा कसं काय आली, ऍक्सेलरेशन म्हणजे x ओमेगा स्क्वेअर कसं काय आलं, हे प्रूव्ह करायचे पुढच्या डेरिव्हेशन मध्ये. ते आधीच घेतात ते पोर्शन म्हणून प्रॉब्लेम क्रिएट होतो. एक बुकच त्यांनी विचित्र बनलंय, म्हणजे आधीच टर्म येऊन जातात आणि नंतर मग शिकवावं लागतं. विचित्र काम. समजलं का तुम्हाला? हे लिहू नका याच्यावर, स्क्रीनशॉट घेऊन टाका याचा. घेतला? स्क्रीनशॉट घेतला का? हो सर. पुढे पहा. आता या ठिकाणी तुम्हाला ऍक्सेलरेशनची ही जी टर्म दिली आहे, ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला ऍक्च्युली मायनस असतो. त्याच्यामध्ये मायनस वाढून घ्या, कारण ऑलवेज ऍक्सेलरेशन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये मायनसच असतं. तर ते मायनस मायनस आलं तर मग ते पॉझिटिव्ह होतं. म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये एक ऍडिशन करा. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला ऑलवेज कसा असतो? मायनस असतो. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये मायनसच असतो तो ऍक्सेलरेशन ऑलवेज. मग आता इथं पहा, याच्यामध्ये तुम्ही बस व्हॅल्यू टाकायचे. तुम्हाला ऍक्सेलरेशन तुम्हाला काढायचं होतं मायनस, ठीक आहे. डिस्प्लेसमेंट तुम्हाला दिलेलं आहे किती, 4 सेंटीमीटर. त्या मीटर मध्ये किती, 0.04 मीटर. आणि ओमेगाची व्हॅल्यू, ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय असतं, k/m. बरोबर की नाही? हॅलो, समजलं का? हे बघा, नाही समजलं तर काही तर बोला. मला अजिबात समजत नाही. तुम्हाला समजतंय, ऐकू येते नाही ऐकू येते? आपण इंटरॅक्टिव्ह सेशन मध्ये आहोत. असे जर लेक्चर घ्यायचे असते तर युट्यूबवर लेक्चर टाकले असते ना तुम्हाला रेकॉर्ड करून. काहीतरी रिस्पॉन्स द्या. हो समजतंय, नाही समजत आहे, काहीतरी प्रॉब्लेम येत आहे. काय नेमका प्रॉब्लेम काय आहे? आवाज येतोय का? हो सर. हो. हा, मग जरा रिस्पॉन्सिव्ह राहा क्लासमध्ये, नुसतं ऐकू नका. हे ओमेगाची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली k/m. मग ही k/m ची व्हॅल्यू, k ची व्हॅल्यू टाकली 5, m ची व्हॅल्यू टाकली 0.2 आणि x ची व्हॅल्यू 0.004. ते मीटर मध्ये 4 सेंटीमीटर होतं, ते मीटर मध्ये झालंय 0.004 मीटर. सो हे मीटर मध्ये कन्वर्ट करतं. आता याला सिम्प्लिफाय कसं करणार, करता येतं तुम्हाला. हे पहा,
सिम्प्लिफिकेशन जर करायचं झालं तर करून दाखवतो. 5 इंटू हे 2 डिजिट इकडे होण्याच्या बदला खाली 1 वरती तेवढे नंबर द्यावे लागतील आणि हे खालचे 2 पण. आता काय करू मी पहा, वरती हा 2 चे 1 डिजिट शिफ्ट केलं म्हणून वरती 10 लिहिणार आणि वरचे 2 डिजिट शिफ्ट केलं म्हणून खाली 100 लिहिणार. काही प्रॉब्लेम? कोणाला काही प्रॉब्लेम आहे याच्यात? या 2 चा 1 डिजिट शिफ्ट केला म्हणून हा 10 आला आणि या 4 चे 2 डिजिट शिफ्ट केलं म्हणून हा खाली 100 आला. ओके. हो सर. हा सॉल्व करा. 2 1 2 2 2 4 10 1 10 10 10. हे बा यामध्ये काय करा तुम्ही, ऍक्सेलरेशन, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंटचे आपल्याला इक्वेशन काढायचे असतात. तुम्हाला हे बेसिक स्टँडर्ड इक्वेशन माहिती आहे. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचं डी स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. हे पाठ करून ठेवा. स्टँडर्ड डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. त्याच्यातनं तुम्ही काय करणार, तुम्हाला जर ते इक्वेशन नीट माहिती असेल तर तुम्ही नीट पहा. ही टर्म इकडच्या बाजूला होती. ओके. तेव्हा ते असं इक्वेशन होतं, डी स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. त्याने काय केलं, ओमेगा स्क्वेअर एक्स ला इकडे शिफ्ट केलं तर त्याला अशी टर्म भेटते पहा, ते प्लसचं तिकडे मायनस होतं. सो आता साधी गोष्ट आहे, हे काय आहे, काय सांगितलं होतं मी, डी स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर काय असतं, काय असतं, वेलोसिटी ऍक्सेलरेशन काय असते, हे ऍक्सिलरेशन. ऍक्सेलरेशन आहे ना. मग याच्या जागी मी ऍक्सेलरेशन लिहू शकतो का, लिहू शकतो. हो. ऍक्सेलरेशनचा मला फॉर्म्युला भेटला पहा, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. हा मागच्या न्यूमेरिकल मध्ये आपण फॉर्म्युला वापरला सर्वात शेवटी, आठवलं का. हो. हे या बुक मध्ये तोच प्रॉब्लेम केलाय तुमच्या. शिकावं पुढे लागतं आणि आधीच दिलेलं असतं, त्या अवघड होऊन बसतं शिकवणं. सो हा तुमचा ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. त्यानंतर आपण वेलॉसिटीकडे जाऊ. जर मला वेलॉसिटी काढायची असेल तर मी काय करेल, याला जरा, कारण वेलॉसिटी काढायची असेल तर आपल्याला dx बाय dt आणावं लागेल, कारण dx बाय dt म्हणजे वेलॉसिटी असते, बरोबर. हो. तर मग हे डिफरन्शियल इक्वेशन घ्यायचं ते परत आपलं. आता हा डबल डेरिव्हेटिव्ह होता, मी याला असं लिहिलं चालेल का, d बाय dt आणि पुन्हा ब्रॅकेट मध्ये dx बाय dt. याचाच अर्थ डी स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर असतो की नाही. हो. मग याला मी थोडंसं रिअरेंज केलं. असं का केलं, कारण मला ही वेलॉसिटीचा फॉर्म्युला भेटेल पाहिजे. dx बाय dt याच्या जागी वेलॉसिटी लिहिता येईल ना. हो सर. हा, मग मी याच्या जागी वेलॉसिटी लिहिली. सो याच्या जागी वेलॉसिटी लिहिली आणि हे इथं v दिसतोय पहा, तुम्हाला दिसतोय, आणि हा बाहेरचा d बाय dt तसा आहे. हा क्लिअर. हा d बाय dt ऍज इट इज, आणि याच्या जागी हे v आलंय पाहिजे. ओके. हो सर. सो पुढे पहा. आता मी याला असं रिअरेंज केलं तर आपण केलं हे डेरिव्हेटिव्ह मध्ये, आता काही एक्झाम्पल मध्ये आपण हे करतोय की मला जर dv बाय dt नको पाहिजे असेल, मला dv बाय dx जर मी घेतलं, कारण काय प्रॉब्लेम आहे की मला इथं कोणची टर्म पाहिजे, मला व्हेलॉसिटीची टर्म पाहिजे, आणि ते मला कधी भेटणार, जेव्हा dx बाय dt असणार. मग ते कसं भेटेल, तर हा जो dv आहे याला मी डिफरन्शिएट करतो कशाने, वरच्या न्यूमरेटरला पहा, न्यूमरेटरला मी डिफरन्शिएट करतो dv बाय dx नी. मग जर मी खाली dx दिला तर मला त्याला न्यूट्रल करण्यासाठी त्याला मल्टिप्लाय पण करावं लागेल की नाही, करावं लागेल की नाही. हो. आणि त्याला डिनॉमिनेटर मध्ये हा dt घेतो मी. आता काही फरक पडला का याच्यामध्ये, ऍक्च्युली पाहायला गेलं तर काही डिफरन्स आहे का त्याच्यामध्ये, नाही काहीच सर. नाही. ऍक्च्युली तो dv बाय dtच आहे, फक्त मी त्याचं मिनिंग चेंज, म्हणजे थोडस दिसणं चेंज केलंय. dv बाय dt आहे, हा dx कॅन्सल होऊन जाईल शेवटी, तो dv बाय dtच राहील, फक्त मी त्याला थोडं रिअरेंज केलं. असं का केलं मी, त्याचा फायदा सांगतो तुम्हाला. असं याच्यासाठी केलं की dv बाय dx केलं की आपल्याला काय भेटतं,
ऍक्सेलरेशन. आणि dx बाय dt केलं की आपल्याला काय भेटतं? वेलोसिटी. Velocity. मग आपल्याला भेटलं ऍक्सेलरेशन इन वेलोसिटी इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. असं भेटेल की नाही इथं? हो. समजतंय ना प्रत्येकाला? हो सर. याला म्हणतात डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करणं. मग इथं विषय असा आहे की हे वेलोसिटी झाली, हे व्ही इथं लिहिली आम्ही, आणि हे डीव्ही बाय डीएक्स राहू दिलं. आता याला सध्याला मी ऍक्सेलरेशन लिहत नाहीये कारण मला ऍक्सेलरेशन नको इथं, मला फक्त वेलोसिटी काढायची आहे. मग याला म्हणतात डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करणं बाय व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. आता हे इथून डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह होतं, म्हणजे इथून डिफरन्शियल इक्वेशनची प्रोसेस आहे. असा क्वेश्चन दिलेला असतो आपल्याला मॅथमध्ये, मॅथमॅटिक्स मध्ये असा क्वेश्चन दिलेला असतो आणि म्हणतात त्याला सॉल्व्ह करा. सॉल्व्ह करा तर नेमकं कसं करावं लागतं? व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मने सॉल्व्ह करावं लागतं. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये सांगतो. डिफरन्शियल इक्वेशन नावाच्या चॅप्टर मध्ये तुम्हाला हे समजेल. आता समजणं जरा अवघड आहे. आता परत इंटिग्रेशन पण आलंय, आता अवघडच काम आहे. मग हे पहा, आता याच्यामध्ये हे व्ही ची टर्म बरोबर व्ही कडे ठेवायची आणि हा एक्स जो आहे ना तो एक्स कडे शिफ्ट करून टाकायचा. म्हणजे हा डीएक्स वाय इकडे शिफ्ट केला, पहा दिसतोय का? तो तिकडे मल्टिप्लाय होईल आणि हा व्ही डी व्ही इकडे राहिला. याला म्हणतात व्हेरिएबल सेपरेट करणं, सेपरेबल फॉर्म. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मने सॉल्व्ह करायचे याला. असं म्हणजे ज्याचे त्याचे व्हेरिएबल ज्याच्या त्याच्याकडे द्यायचे. म्हणजे इकडे व्ही आहे तर इकडे व्ही डी व्हीच असला पाहिजे आणि इकडे एक्स आहे तर इकडे डीएक्सच असला पाहिजे. समजलं? हो सर. असं केल्यानंतर व्हेरिएबल सेपरेट झाल्यानंतर त्याला इंटिग्रेट करावं लागतं. हे प्रोसिजर आहे डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायची. इंटिग्रेशन घ्यावं लागतं. मग इंटिग्रेशन घ्या, मग आपण म्हणणार इंटिग्रेटिंग बोथ साइड वी गेट. मग इंटिग्रेशन केला तुम्ही, इंटिग्रेशनचं साईन लावलं पाहिजे. इंटिग्रेशन, या इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह सारखं असतं. याच्यामध्ये कॉन्स्टंट टर्म बाहेर निघतात. ओमेगा हा ऑलवेज कॉन्स्टंट असतो, तो बाहेर काढून टाका. ओके, अँग्युलर वेलोसिटी ऑलवेज कॉन्स्टंट असते, बाहेर काढून टाका. मग मायनस ओमेगा स्क्वेअर बाहेर निघला. फक्त इंटिग्रेशन घेणार एक्सचं आणि इंटिग्रेशन घेणार व्हीडीबीचं. इंटिग्रेशन मध्ये या पुढच्या डीएक्सचा काहीच रोल नसतो, त्यामुळे त्याचा विचार करायचा नाही. या डीव्हीचा पण काहीच रोल नसतो, त्याच्यामुळे त्याचा विचार करायचा नाही. ओके, हो सर. पहिला प्रश्न, इंटिग्रेशन घेणार कसं याचा? सो इंटिग्रेशनचा एक बेसिक फॉर्म्युला आहे. जसे डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युला आहे तसे इंटिग्रेशनचे पण फॉर्म्युला आहे. तर इंटिग्रेशन ऑफ एक्स डीएक्स काय असतं? तर ते असतं एक्स स्क्वेअर अपॉन 2. आता हे कसं आलं? हे त्याच्यामुळे आलं. एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला? तुम्हाला डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनला फरक सांगतो पहा. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन. डेरिव्हेटिव्ह मध्ये एक्स रेस टू डी बाय डीएक्स ऑफ एक्स रेस टू एन कसं काढतात तुम्ही? एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला काय? nx raised to n minus. करेक्ट, काही प्रॉब्लेम नाही याच्यात. बट इंटिग्रेशन मध्ये जर असे असेल, इंटिग्रेशन ऑफ एक्स डीएक्स असं लिहिलं असतं ते. इंटिग्रेशन काढा एक्सचं, असं त्याचा अर्थ. या डी चा विचार करायचा नाही पुढचा. जसं या डी चा विचार करत नाही आपण, तसं इंटिग्रेशन मध्ये डीएक्स वगैरे काही कामाचे नाही, फक्त एक्सचं. आता एक्स रेस टू एनचं इंटिग्रेशन जर पाहिजे असेल तुला, काय करणार आपण? तर याचा फॉर्म्युला असतो एक्स रेस टू एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1. समजला? हो समजलं सर. का? हो. डेरिव्हेटिव्ह मध्ये मायनस होतं कारण टर्म छोटे होते आणि इंटिग्रेशन मध्ये ऍडिशन होतं कारण टर्म वाढतात. तर हे दोन फॉर्म्युले आहेत. या फॉर्म्युल्याच्या हिशोबाने इंटिग्रेशन निघतात. आता इंटिग्रेशन जर एक्स चं काढायचं असेल, एक्स रेस टू 1 असतो की नाही? एक्स रेस टू 1 असतो ना, दिला नाही म्हणजे. मग त्याचं इंटिग्रेशन कसं येणार? एक्स रेस टू 1 प्लस 1 डिवाइड बाय 1 प्लस 1, म्हणजे इंटिग्रेशन आलं एक्स स्क्वेअर अपॉन 2. समजला? हो. हो सर. समजलं का?
स्क्रीनशॉट घेऊन टाका. घेतला? पुढे पहा. परत मोठं डेरिव्हेशन आहे. सो इथपर्यंत येऊ आज आपण आणि थांबू. तर इथे इंटिग्रेशन घेताय पहा तुम्ही हे याचं पण आणि याचं. आता ओमेगा स्क्वेअर तर तसं राहील, त्याचा काही प्रश्न नाहीये पहा. ओके, मायनस ओमेगा स्क्वेअर ऍज इट इज राहिला तो बाहेर आहे. पण याचं इंटिग्रेशन मी आत्ताच काढून दाखवलं तुम्हाला. x⁻1 चं dx है ना, काय होतं ते x²/2. हे पहा दिसतंय का इथं इंटिग्रेशन? हो सर. राहिला प्रश्न याचा. तर हा v आणि dv आहे, म्हणजे इथं x होता dx होता, तिथं v dv आहे, म्हणजे हा एक सारखाच असतो. म्हणजे हा पण कसा इंटिग्रेशन ऑफ v⁻1 dv. सेमच फॉर्म्युला. काय लिहिणार याचं v²/2. तसंच येईल ना ते v1 + 1/1 + 1. समजलं? सो मग याचं पण v²/2 आलंय पहा. दिसतंय? जमेल का? आणि जेव्हा आपण इंटिग्रेशन करतो तेव्हा एक ऍडिशनल कॉन्स्टंट आपल्याला टाकावा लागतो, त्याचं नाव असतं सी. ही कॉन्स्टंट टर्म आपल्याला प्रत्येक वेळी ऍड करावी लागते इंटिग्रेशन घेताना. तो कॉन्स्टंट काही असू शकतो. एक कॉन्स्टंट नंबर ऍड केल्याशिवाय आन्सर मॅच होत नाही, म्हणून तो एक कॉन्स्टंट नंबर ऍड करावा लागतो. ऑलवेज कॉन्स्टंट नंबर असतो, इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट म्हणतात त्याला. सो जेव्हा आपण इंटिग्रेशन घेणार तेव्हा त्याला प्लस मध्ये असं सी लिहायचंच. इंटिग्रेशन घेतल्यानंतर एक कॉन्स्टंट क्रिएट होतो, तो ऍड केल्याशिवाय तुमचा आन्सर मॅच होत नसतो, म्हणून तो कॉन्स्टंटला आपण सी म्हणतो, इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट म्हणतो आपण. म्हणून तो सी टाकावं असं आपला. असं हे ऍक्च्युअली इंटिग्रेशन असतं. इथपर्यंत जमेल? हो सर. जमेल का? हो. सो आता हे इक्वेशन पर्यंत आले ना तुम्ही, की आता याच्या पुढचं उद्या शिकवतो. आता एवढं होतं. आता आपण काय काय केलं होतं पण नीट लक्षात घ्या. आपण ते डिफरन्शिएशन होतं त्याच्यातनं काय केलं, ते मायनस ओमेगा स्क्वेअर वगैरे तिकडे शिफ्ट केलं. याला काय केलं, d² dx ला याला थोडंसं सेग्रिगेट केलं, d/dt आणि dx/dt केलं. याच्यातला हा पार्ट व्हेलॉसिटी असतो म्हणून मी त्याला असं dv/dt लिहिलं. ओके, आणि ह्या dv/dt ला मी असं लिहू शकतो dv/dx आणि dt. dx/dt म्हणजे व्हेलॉसिटी असते, पण हा dv/dx राहू दिला. मग आता झालं असं की ते असं झालं पहा. मग मी काय करतो, मला याला डिफरन्शियल इक्वेशनला सॉल्व्ह करायचे. मग डिफरन्शियल इक्वेशनला सॉल्व्ह करण्याची प्रोसेस असते, ज्याच्या त्याचे व्हेरिएबल ज्याच्या त्याच्याकडे पाहिजे. म्हणजे हा ds इकडे नको, हा इकडे पाहिजे, त्याला तिकडे शिफ्ट करून घेतला मी. ओके, आणि मग याचं इंटिग्रेशन घेऊन टाका. त्याला इंटिग्रेशन घेताना हा कॉन्स्टंट पार्ट आहे तो बाहेर, आणि इंटिग्रेशन घेताना x⁻n चं इंटिग्रेशन असतं x⁻n + 1/n + 1. त्या हिशोबाने या दोघांना सॉल्व्ह केलं आणि तुम्ही इथपर्यंत आलात. ओके, ओके. हो सर. ठीक आहे, इथपर्यंत थांबू आपण. आता हे पुढचं डेरिव्हेशन नेक्स्ट डे ला कंटिन्यू करू. मोठं आहे जरा ते, कॅसेस जास्त आहे जरा. ओके, ठीक, थांबू आपण आता. आणि वाचून या उद्या, जरा रीड करून येत चला.